हॅलो, मी प्रांजली बोलतोय. आज आपण ॲक्रेलिक आणि फॅब्रिक कलर्स याबद्दल शिकणार आहोत, याबद्दल माहिती घेणार आहोत. आपण मागच्या वेळेसमध्ये सगळ्या ब्रश जी फॅब्रिक पेंटमध्ये वापरल्या जातात त्याची माहिती घेतली. आज आपण ॲक्रेलिक कलर जे वापरतो आहे, तुम्हाला मी लास्ट टाईमला दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये मी ॲक्रेलिक आणि फॅब्रिक कलर्स बेसिकवाले तुम्हाला दाखवले. त्यातलाच बेसिक एक ट्युटोरियल तुमच्या समोर ठेवती आहे. ते तुम्ही हळू-हळू तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला तुम्हाला करून बघायचं असेल, तर कसं स्टेप बाय स्टेप जायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. सगळ्यात पहिले पॅलेटवर आपले कलर्स टाकायचे. जो कलर घ्यायचा आहे तो कलर घ्यायचा. लाईट कलरसाठी व्हाईट कलर घ्यायचा आणि एक कुठलाही एक जो आपल्याला आवडतो तो कलर घ्यायचा आणि आपल्याला कुठल्या लीफ टाकायचं किंवा फ्लावर टाकायचे अशा हिशोबाने तुम्हाला ते कळतं. त्या हिशोबाने कलर्स घ्यायचे आणि पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, की प्लेटवर घेतल्यावर सगळ्यात पहिले आपण एक रिंगला कपडा लावून घेतो. रिंगला कपडा लावून घेतल्यानंतर त्याच्यावर एक पेन्सिलने डिझाईन टाकतो. डिझाईन टाकून झाल्यानंतर त्याच्यावर आपण आपल्या ब्रशनी मी आता सगळ्यात पहिले फ्लॅट ब्रशच्या साहाय्याने डिझाईन कंप्लीट करायचा प्रयत्न केला आहे. तर त्याला काय करायचं, की फ्लॅट ब्रशनी मी सगळी आउटलाईन टाकली आणि नंतर आउटलाईन टाकल्यानंतर त्याला स्ट्रोक्स दिलेत. स्ट्रोक्स देऊन त्याची ब्लेंडिंग केली आणि लाईटसाठी व्हाईट कलरचा यूज केलेला आहे. बघा तुम्हाला लक्षात येईल आणि काही डार्क पोर्शनसाठी मला जे हवे होते ते कलर्स मी टाकलेले आहेत. तुम्हाला पण बघता येईल बघा आणि लीफसाठी मी टर्कवाईज ब्लू टाकलेला आहे आणि थोडासा ब्लॅक यूज केलेला आहे. तर तुम्ही ते तुम्हाला लक्षात येईल. आतमधल्या छोट्या ज्या परागकणांसाठी थोडासा काहीतरी वेगळा इफेक्ट द्यावा म्हणून मी थोडासा ब्लॅक कलर आणि टर्कवाईज ब्लूचा असा इफेक्ट दिलेला आहे. तर तुम्ही ते हळू-हळू तुम्ही करत पुढे जाऊ शकता. खूप आपल्याला हार्ड ब्लेंडिंगवर आपण नाही आहोत. आपण अगदी बेसिक ब्लेंडिंगवर आहोत. स्टेप बाय स्टेप आपल्याला हार्ड ब्लेंडिंगवर जाता येईल. आपले नेहमीच ट्युटोरियल होत असतात. आपले वर्कशॉप्स होत असतात. त्या वर्कशॉप्समध्ये तुम्ही जॉइन करू शकता. हळू-हळू तुम्हाला नवीन-नवीन वर्क बघायला मिळेल, नवीन-नवीन वर्क करायला मिळेल. खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळेल. तर आपल्या पेजला तुम्ही फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन-नवीन व्हिडिओज तुमच्या समोर येत राहतील आणि तुम्हाला छोट्या-मोठ्या गोष्टी शिकायला मिळतील. जर तुम्हाला घरून काही थोडासा छोटासा उद्योग सुरू करायचा आहे किंवा तुम्हाला फावल्या वेळामध्ये तुमचं मनःशांतीसाठी किंवा तुमचं आनंदासाठी काही करायचं असेल, तर तुम्हाला त्या गोष्टी करता येईल. अगदी फावल्या वेळामध्ये, अगदी थोड्या वेळामध्ये तुम्ही आपला हौस पूर्ण करू शकता. प्रत्येक